हॅपीनेस ट्रॅव्हल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वेळ तुमचा, जबाबदारी आमची, तुमची सहल अविस्मरणीय करण्याची. बोला, मी काय करू शकते तुमच्यासाठी? माझं नाव वैशाली. बोला. कसं सांगू तेच कळत नाहीये, पण जर नाही सांगितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अरे बापरे. एक एक ऐका ना, तुम्ही तुम्ही आतमध्ये केबिन मध्ये येता माझ्या बरोबर? या केबिन मध्ये बसूया. या 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 या. काय केलं तुला? प्लीज तुम्ही शांत व्हा बरं, रडू नका. या बसा इथे. मी काय करू तुमच्यासाठी? मी पाणी देऊ का तुम्हाला? नाही नको. ओके ठीक आहे, काही हरकत नाही. मला शांतपणे सांगा काय झालंय. ताई, तुमचं ज्या मुलाशी लग्न ठरतंय ना, तो मुलगा म्हणजे निलेश, तो माझा फियोन्से आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मग तू काय पूर्ण वेळ बस मध्ये बसून होतास? ती बाई दुसरीकडे कुठे भेटायला तयार होती मला? अजिबात नाही. बस स्टॉपवरती भेटलो तिला मी. आली तिच्या ऑफिसची बस, शिरली बाई बसमध्ये. मी पण शिरलो तिच्या पाठीमागे बसमध्ये मी शिरलो. गरज मला आहे ना, मला जावंच लागणार. मुलीकडची बाजू आपली. त्या रोहनच्या बहिणीसाठी काय काय नाही केलं विचारू नकोस. आयुष्यात आजपर्यंत आनंद मी कुठल्याही स्त्रीचा इतका बाबापुता केला नाही ना, इतका केला त्या रोहनच्या बहिणीसाठी. पाठीमागे तिच्या बसमध्ये मी उभा राहून तिची हांजी विनवणी करतोय तिला. म्हणजे ना, एवढं सगळं असतं तर एखादी बाई नीट बोलली असती ना, पण ही पाषाण हृदयी, दयामाया म्हणून नाही तिच्याकडे. पण ज्यासाठी हे सगळं केलंस ते बोलणं झालं का? अरे कसलं बोलणं. ही बाई, हिचं काही बोलणं आहे का? बोलणं काय बोलत असते तिचं तिलाच माहिती. त्या बोलण्याला काही दिशा नाही, त्याच्या पाठीमागे काही विचार नाही, नुसती आपली फटफट. म्हणजे मला कळतच नाही या रोहनच्या बहिणीचं काय नेमकं. मला म्हणजे रोहन इतका चांगला, इतका बुद्धिमान मुलगा वाटतो, त्याची बहीण ही अशी. बरं, मी सुद्धा रेटून राहिलो. मी विचारलं का नाही म्हणला तुम्ही निलेशला, का नाही म्हणला? तर म्हणे काय, त्याचे विचार मला पटले पाहिजेत, त्याच्या नुसत्या पगाराचा आकडा बघून उपयोग नाही. अरे मग मला हे कळत नाही का माणसाचे विचार महत्वाचे आहेत? हा विचार जर माझ्यात नसता तर मी 27 स्थळं शोधली असती का तिच्यासाठी? पाठवला असताना पगाराचा आकडा बघून एखादा मुलगा, पण पाठवला का मी? अरे निलेश सारखा एक हिरा शोधून दिला मी, हिरा. पण किंमत नाही हिऱ्याची. काही नाही रे, हिला अजून माहित नाही हिची गाठ कोणाची पडली आहे. समर राजवाड्याशी पडली आहे, समर राजवाड्याशी. नाही पुढच्या काही दिवसात हिच्यासाठी चांगलं स्थळ शोधून हिचं लग्न लावून दिलं ना, तर नाव समर राजवाडे सांगणार नाही, बदलून टाकेल. अरे एवढं? येऊ का सर? हा सर, काही नाही, मी ते विचारायला आलो होतो की स्वानंदी सोबत काही बोलणं झालं का? नाही ना. दोघातली तुटे